नमस्कार मंडळी. आज आपण मिश्र डाळीचे आप्पे ते पण खूप साध्या सोप्या पद्धतीने आणि झटपट होणारे पौष्टिक असे आप्पे पाहणार आहोत. बघू शकता किती सुंदर होतात. लहान मुलं पण खूप आवडीने खातात. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. इथे एक वाटी हरभऱ्याची डाळ घ्यायची आहे. एक वाटी उडदाची डाळ घ्यायची आहे. सेम वाटीचं मेजरमेंट घ्यायचं इथे. मुगाची डाळ पण एक वाटी घ्यायची आहे. आपण एक एक वाटी इथं डाळी घेतलेल्या आहे. सेम वाटीचं मेजरमेंट घेतलेलं आहे आणि 2 वाटी इथं तांदूळ घ्यायचे. एक असं मोठं भांड घ्यायचंय. याच्यामध्ये डाळी तांदूळ सगळं आपण असं मिक्स करून घ्यायचंय. पाहू शकता एकत्रच आपल्याला भिजवायचंय. आता हे 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचंय. इथे बघू शकतात आपण हे सगळ्या डाळी आणि तांदूळ स्वच्छ धुवून घेतलेले. त्याच्यामध्ये आता पाणी टाकून घेणार आहोत. रात्रभर हे भिजत ठेवायचे. इथे बघू शकतात रात्रभर आपण डाळी आणि तांदूळ भिजत घातलेले होते. छान असे भिजले गेलेले आहे. पाहू शकतात. आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. आणि खूप जाड पण दळायचं नाही, खूप बारीक पण नाही. मध्यम आता दळून घेणार आहोत. इथे बघू शकतात डाळ तांदूळ छान दळून घेतलेले. आता हे जवळजवळ आपल्याला 5 तास झाकून ठेवायचे म्हणजे पीठ छान फुगतं. बघू शकतात हे बॅटर किती मस्त फुगलंय. आता इथे पोहे टाकायचे आहेत. याने हे आप्पे खूप खुसखुशीत होतात. हे पोहे टाकल्यानंतर आपण जवळजवळ परत 2 तास भिजवून घेणार आहोत. कारण हे पोहे छान फुगतात आणि आप्पे पण मस्त खुसखुशीत असे होतात. मिक्स करून घ्यायचे. इथे बघू शकतात पोहे टाकले होते आपण इथे या बॅटर मध्ये. छान असं हे बॅटर फुगलंय. आता आपण थोडंसं बॅटर बाजूला काढून घेणार आहोत. इथे आपण आता चवीनुसार मीठ टाकून घ्यायचंय. एकजीव करून घेणार आहोत. इथे आप्पे पात्र गरम करत ठेवलेले आहे. इथे आता आपण तेल टाकून घ्यायचंय. आणि एक एक चमचा असं बॅटर टाकून घ्यायचंय. बघू शकतात. आता इथे झाकण ठेवून जवळजवळ 2 मिनिटं आपण एका साईडने वाफवून घ्यायचंय. इथे आता 2 मिनिटं झालेले आहेत. बघू बंधू मस्त असं एका साईडने छान असा ब्राऊन रंग आलेला आहे. आता हे आपल्याला पलटून घ्यायचे. बघू शकतात किती इझी असे पलटले जात आहे. पोह्यांमुळे खूप इझी निघतात हे. बघू शकतात. याच पद्धतीने आपण आता सगळे आप्पे पलटून घ्यायचे. आता दुसऱ्या साईडने पण आपल्याला जवळजवळ 2 मिनिटच हे वाफवून घ्यायचे. इथे आता 2 मिनिटं झालेले आहेत. आता बघून घेऊ आपण.
पाहू शकतात दोघं साईडने असे छान रंग आलेला आहे. आता हे सगळे आप्पे आपण काढून घेणार आहोत. बघू शकतात या पद्धतीने आता आपण सगळे आप्पे बनवून घ्यायचे. शकतात इथे सगळे आप्पे आपले तयार झालेले आहेत. पाहू शकतात किती सुंदर असा कलर आलेला आहे. तर तुम्ही पण या पद्धतीने एक वेळा नक्की मिश्र डाळीचे आप्पे करून बघा. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर अर्थातच लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.